मित्रांनो, पीक विम्याबद्दल माहिती घेत असताना आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला इतर जिल्ह्यातून सुद्धा महत्त्वाच्या आणि मोठ्या कमेंट येत आहेत। त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत ते जिल्हे म्हणजे 2 जिल्हे। तर त्या जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आता जे दुसरा जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील जे तुरळक शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला होता, इतर शेतकऱ्यांना अद्यापही रकमा वितरित झाल्या नव्हत्या, त्या कधीपर्यंत वितरित होतील याविषयी देखील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत ते 2 जिल्हे म्हणजे जवळपास बुलढाणा जिल्हा आणि त्यानंतर नांदेड जिल्हा। तर सर्वात अगोदर आपण नांदेड जिल्ह्याविषयी अपडेट घेऊया की नांदेड जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा जे पीक विमा वाटप झालेला होता, तर 25% अग्रिमच्या पीक विम्यानंतर आता लोकलाईटच्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर, काही तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती नांदेड जिल्ह्याविषयी। तर नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घेत असताना लोकलाईटच्या वगैरे रकमा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या माहिती घेतली होती। तालुक्याची देखील नावं घेतलेली होती आपण। तर मित्रांनो, परत एकदा आता ज्या शेतकऱ्यांच्या परत एकदा रकमा दाखवणं सुरू झालेली आहे अशा शेतकऱ्यांना लोकलाईटच्या रकमा ह्या वितरित होणार आहेत। तर सविस्तर माहिती घेण्या अगोदर बघूया की नांदेड जिल्ह्यासाठी एकंदरीत बघायचं झालं तर जे शेतकरी आता जवळपास लोहा कंधार म्हणा, तालुका म्हणा, किंवा इतर जे हदगाव वगैरे, मुखेड, भोकर, इतर जे तालुके आहेत त्या शेतकऱ्यांचा प्रश्न कधीपर्यंत मार्गी लागणार, त्यांच्या खात्यावर कधीपर्यंत रकमा वितरित होणार। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर लोहा कंधारसाठी जवळपास 51 लाख रुपयाचा विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील होणं, प्रोसेसिंगला टाकलेले आहेत, रकमा वितरित देखील होणं सुरू झालेलं आहे। त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो, नायगावसाठी सुद्धा 23 कोटी, त्यानंतर हातगाव साठी सुद्धा 20 कोटी, किनवटसाठी 15 कोटी, मुखेड 14 कोटी, भोकर 4 कोटी। तर इतर जे तालुके वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा रकमा जमा झालेली आहेत आणि वितरित होणं सुरू झालेलं आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांना जवळपास स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे आपण ज्याला लोकलाईटच्या रकमा म्हणतो, तर अगोदर शेतकऱ्यांना काय झालं होतं, 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नांदेड जिल्ह्यातील। त्यानंतर मित्रांनो, आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे लोकलाईटच्या ज्या शेतकऱ्यांनी रकमा क्लेम वगैरे केलेली होती अशा शेतकऱ्यांना या रकमा वितरित होतात। आता राहिला प्रश्न पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे रकमा आणि एलबीएसच्या वगैरे रकमा। तर सध्या लोकलाईटच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू आहे। पोस्ट हार्वेस्टच्या रकमा ह्या सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर, आता तुरळक शेतकरी सोडले तर इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पोस्ट हार्वेस्टच्या आणि एलबीएसच्या वगैरे रकमा जमा झालेल्या नाहीत नांदेड जिल्ह्यातून। आणि तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झालेली असेल किंवा नसेल ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, नांदेड जिल्ह्यासाठी जे ट्रिगर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या ज्या कंप्लेंट होत्या त्यांच्या मार्गी लागलेल्या आहेत आणि पोस्ट हार्वेस्ट, एलबेस्ट वगैरे जे शेतकऱ्यांचं स्टेटस वगैरे दाखवत आहे किंवा दाखवण्याची वाट बघत आहे जे शेतकरी, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या रकमा लवकरच वितरित होणार आहेत। आता राहिला प्रश्न बुलढाणा जिल्ह्याविषयी। आपण 2 जिल्ह्याविषयी सांगितलं होतं की माहिती घेणार आहेत, तर दुसरा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा जे पीक विम्याचे जे स्टेटस बदलणे किंवा पीक विम्याच्या रकमा दाखवल्या नाही किंवा एलबीएस 0 मधून रकमा काही चेंजेस होईनात बऱ्याच शेतकऱ्यांच्या, मग त्याचा प्रश्न काय, क्लेम तर मंजूर आहेत, मग रकमा मंजूर होणं कधीपासून सुरुवात होईल वगैरे वगैरे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी करायचं काहीही कारण नाही। आपण बीड जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, 30 ऑगस्टच्या अगोदर पीक विमा वाटप होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा स्टेटस चेंज होणं, रकमा मंजूर होणं, पीक विमा वाटप होणं यासाठी सुद्धा बऱ्याच शेतकरी संघटना ह्या आक्रमक झालेल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील बच्चू कडू वगैरे म्हणा किंवा इतर जे शेतकरी नेते आहेत त्यांच्यातर्फे आता आक्रमक भूमिका मांडण्यात आलेली आहे। आणि त्या अंतर्गत आता या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत, म्हणजे 30 ऑगस्टच पकडूया आपण, तर या ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर बुलढाणा जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र ठरतील असे शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी करायचं काही नाही। बरेच शेतकरी म्हणतात बाबा आमचं स्टेटस कधी चेंज होईल, आमच्या रकमा कधी दिसतील वगैरे वगैरे बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत। तर काही काळजी करायचं कारण नाही मित्रांनो, तुमच्या देखील रकमा मंजूर होणार आहे, तुमचा देखील स्टेटस चेंज होणार आहे। आणि हे स्टेटस आपण जसं सांगितलं होतं की 11 ऑगस्ट नंतर हे स्टेटस चेंज होणार आहे। काही जिल्ह्यामध्ये स्टेटस चेंज होणं सुरू देखील आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा स्टेटस लवकरच चेंज होणार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।